सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी विविध राजकीय पक्षांची बैठक घेतली। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अंतर्गत दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानासाठी निश्चित करायच्या मतदान केंद्रांच्या अनुषंगाने आज राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती। ही बैठक सायंकाळी 5 वाजता सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तांच्या दालनात पार पडली। या बैठकीमध्ये मतदान केंद्रांबाबत राजकीय पक्षांनी उपस्थित केलेल्या विविध सूचना व अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। मतदान केंद्रांची उपलब्धता, नागरिकांची सोय, प्रवेश योग्यता तसंच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित बाबींवर राजकीय पक्षांनी मतं मांडली। या सूचनांचा विचार करून पुढील टप्प्यात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासोबत पुन्हा एक बैठक घेण्यात येणार असल्याचं आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केलं। तसेच पक्ष प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या इतर मुद्द्यांच्या अनुषंगाने जे उमेदवार निवडणूक लढवतायत त्यांच्या नातेवाईकांपैकी कोणी महापालिकेमध्ये कार्यरत असल्यास त्यांनी प्रचार सभांमध्ये किंवा प्रचार प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा सहभाग घेऊ नये। तसे आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही आयुक्तांनी दिला। निवडणुकीदरम्यान एखाद्या व्यक्तीने 2 ठिकाणी मतदान केल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। यासोबतच मतदान केंद्रांची माहिती, निवडणूक खर्च, जाहिरातींचे नियम व त्यांचे काटेकोर पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। तसंच शहरातील कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने महापालिकेची पूर्व परवानगी न घेता जाहिराती लावू नयेत असे स्पष्ट निर्देश देण्यात आले। निवडणूक प्रक्रियेबाबत किंवा अन्य कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच माय सोलापूर ॲपवर तक्रार नोंदवावी असं आवाहन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलंय।